मित्रांनो तुमचं माझ्याकडून स्वागत आहे. माझं नाव देवेश काय तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे नवीन गाडी बनवणार आहे चेस्ना नेक्स्टचे मॉडेल तुम्हाला दाखवतो कोणती आहे. त्या पण गाडीचा मी आधी एक व्हिडिओ बनवलेला पण ती होती अल्फा मॉडेल. आता ही जी आहे झेटा मॉडेल तुम्हाला दाखवतो मॉडेल कोणती आहे. वेगळं जरा तुमच्याकडे परत नवीन गाडी बनवलं आहे. ही आहे आपलं जिमनीची झेटा मॉडेल. याच्या आधी पण मी अल्फा मॉडेलचा पण व्हिडिओ बनवलेला. तुम्हाला ते पण बघायचं तर तुम्ही जाऊन बघू शकतात माझ्या चॅनलवरती. आणि या शोरूममध्ये तुम्हाला आता सध्या ऑफर चालू आहे. एक आहे आपली झेटावरती तुम्हाला 50,000पर्यंत असणार आहे ऑफर. आणि एक असणार आहे आपली जी अल्फावरती जी आहे ती 1.5 लाखापर्यंत असणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला मी आज या गाडीचा पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायमेन्शन काय असतील, फीचर काय आहेत याच्यामध्ये तुम्हाला अल्फापेक्षा झेटामध्ये तुम्हाला जे असतील फीचर तुम्हाला थोडेसे कमी असतील याच्यामध्ये दिलेले. आणि याच्यामध्ये तुम्हाला भरपूर जे पार्ट असतील ना बाकीचे ते तुम्हाला थोडेसे वेगळे असणार आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये बघा टायर तुम्हाला याच्यामध्ये अल्फामध्ये तुम्हाला भेटतो आपला इथं हा भेटतो कोणता ऑलवेमध्ये भेटतो. आणि झेटामध्ये तुम्हाला भेटेल यामध्ये तुम्हाला हा स्टील रिंगमध्ये दिसते ना की याच्यामध्ये हा. आणि पुढचं पण तुम्हाला काही ठिकाणी तुम्हाला इथं वॉशर भेटणार नाही. अल्फा वेरियंटला तुम्हाला इथं वॉशर भेटतं या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे इथं वॉशर तुम्हाला भेटणार नाही झेटामध्ये. ठीक आहे. स्टार्ट करतो गाडीच्या फ्रंटपासून. त्याच्या आधी मी तुम्हाला चावी दाखवून म्हणतो. ही बघा चावी तुम्हाला अशी असणार दिलेली या गाडीची. लॉक आणि अनलॉक फक्त दोनच असणार दिलेले. फ्रंटला बघितलं तुम्हाला अशी ग्रेड दिलेली असणार याची जिमनीची. तुम्हाला सेम असं दिलेली, काही चेंजेस नाही आहे याच्यामध्ये. फीचर्स ते तुम्हाला भेटणार नाही. अल्फामध्ये तुम्हाला वॉशर भेटतील हेडलाईटला आणि फॉगलाईट पण भेटतील अल्फामध्ये. पण ही सीट असल्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये फॉगलाईट पण नाही आहे आणि वॉशर पण भेटणार नाही. ठीक आहे. आणि ग्रिल तुम्ही बघू शकता, ग्रिल तुम्हाला सेम असताना दिलेली. ठीक आहे. हेडलाईट तुमची ऑइलमध्ये दिलेली असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट असणार साईडला राऊंडमध्ये. आणि हे स्क्वेअरमध्ये तुमचे हे असणार आहे आपले ग्रिल याच्यामध्ये दिलेली असणार आहे. आणि सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो दिलेला असणार या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे बघा या ठिकाणी तुम्हाला अशी एक क्लायडिंग भेटेल या ठिकाणी सिल्वर ग्रेमध्ये. ठीक आहे. इथं मला असेल आणि इथं दिलेली असणार आहे. आणि बोर्डवरती बघा तुम्हाला अशी ग्राफिक दिलेली असणार आहे झीटा वेरियंटला थंडर एडिशनमध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक झीटाची जी नॉर्मल जी वेरियंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे प्लेन भेटेल तुम्हाला कलर. आणि ही जी आहे आपली थंडर एडिशनमध्ये तुम्हाला ही अशी भेटेल. ठीक आहे. याच्यामध्ये आणि हे बघा पुढचं जे हे आहे बंपर तुम्हाला पूर्णपणे असणार फायबरमध्ये. आणि इथं पण तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्हाला ही क्लॅडिंग दिलेली असणार आहे सिल्वर ग्रेमध्ये. जी वरती आहे तीच मध्ये अशी डिझाईन इथं दिसेल असणार. ठीक आहे. अशी क्लॅडिंग दिलेली असेल. ग्रिल तुम्हाला पूर्णपणे फायबरमध्ये दिलेली असणार आहे. नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असेल या ठिकाणी. ठीक आहे. आणि इकडे चाललं बघा हे तुम्हाला हे एक्स्ट्रा इकडं गार्ड दिलेलं असेल ठिकाणी डिझाईनसारखं. ठीक आहे. या ठिकाणी आणि फेंडरवरती तुम्हाला असणार आहे टर्निंग इंडिकेटर लाईट. आणि ओव्हरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला सेमच असणार आहे अशी डिझाईन ही तुम्हाला दिलेली असणार या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे जे असणार आहे ORVM तुम्हाला हे असणार आहे ब्लॅक कलरमध्ये या ठिकाणी. आणि ऑलवेज तुम्हाला दाखवतो तो हे बघा इकडे जायला तुम्हाला हा पार्ट तुम्हाला फायबरमध्ये दिलेला असणार आहे. हा एक्स्ट्रा पार्ट असणार दिलेला आहे या ठिकाणी. टायरची साईज तुम्हाला सांगू देतो किती असणार आहे. टायरची साईज आहे 165/80 15 इंची तुमचे हे असणार आहे स्टील रिंगमध्ये. आणि तुम्हाला अल्फा वेरियंटमध्ये तुम्हाला भेटेल तुम्हाला ऑलवेल तो पण तुम्हाला असणार आहे 16 इंचमध्ये असेल 2 दिलेला. आणि हे टायर तुम्हाला असणार आहे ब्रिस्टोनमध्ये. फ्रंटला तुम्हाला असणार आहे 3 लिंक रिजंट एक्सेल विथ कॉईल स्प्रिंगमध्ये तुम्हाला पुढचे सस्पेन्शन असणार आहे. आणि फ्रंटला पण आणि रिअलला पण तुम्हाला तेच भेटून जाते सस्पेन्शन. आणि फ्रंटला तुम्हाला दिलेला ती असणार आहे डिस्क ब्रेकमध्ये तुम्हाला. ठीक आहे. नंतर मग तुम्हाला इथे बघा हा जो पार्ट आहे वरचा हा तो याचा पार्ट आहे. तुम्हाला एक्सेसरीचा पार्ट दिलेला आहे पण हा तुम्हाला लावून भेटेल एक्सेसरीच्या पार्टमध्ये. ठीक आहे. आणि साईडनी तुम्हाला बघा इथं पण तुम्हाला ही क्लायडिंग भेटून जाईल या ठिकाणी डोअरला जिमनीची. आणि इथं पण तुम्हाला भेटून जाईल ही क्लायडिंग याच ठिकाणी. मला मेन म्हणजे हिची ग्राफिक भरपूर आवडली. ही माउंटनची तुम्हाला करता ग्राफिक दिलेली आहे. पाठीमागे सर्वांना दाखवून होतो. पाठीमागे पण तुम्हाला इथं ड्रम बाईक दिलेली असणार या ठिकाणी. आता तुम्हाला मी वरच्या बघू शकलं तर तुम्हाला हे वायरलेस अँटेना दिले असणार या ठिकाणी. तुम्हाला आता रिअल प्रोफाईल दाखव गाडीची. हे बघा रिअल प्रोफाईलमध्ये तुम्हाला बघा हाय माउंट स्टॉप पण दिलेलं असणार आहे. वॉशर असणार आहे. डिफॉगर असेल दिलेलं. वायपर पण तुम्हाला याच्यावरती भेटून जाईल बघा. ठीक आहे. इथं तुम्हाला जिमनीची ब्रँडिंग असणार आहे दिलेली आपली क्रोममध्ये. हे आहे आपला टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हा हॅलोजनमध्ये दिलेला. ठीक आहे. टर्न इंडिकेटर लाईट पण आहे आणि रिव्हर पार्किंग लाईट पण. हे तुमचे 2 सेन्सर दिलेले असतील. इकडे 2 आहे आणि इकडच्या तुम्हाला 2 दिलेले असणार आहे सेन्सर पार्किंगचे रिव्हर पार्किंगचे. ठीक आहे. आणि ही तुम्हाला इथं ब्रँडिंग दिलेली असणार ऑल ग्रिपमध्ये. नेक्स्टची ब्रँडिंग तुम्हाला इथं दिलेली असेल. आणि इथे बघा इथं तुम्हाला हा इथं कवर भेटून जाईल या ठिकाणी. सुझुकीचा लोगो असेल सेंटरला या ठिकाणी दिलेला. टायर पण तुम्हाला सेमच असणार दिलेला हा पण. ठीक आहे. हा पण तुम्हाला स्ट्रेनिंगमध्ये असणार दिलेला तो पण 15 इंचमध्ये दिलेला असणार आहे हा. ठीक आहे. तुम्हाला मी डोअर पण करून दाखवतो आपला डिक्कीचा. हे बघा तुमचं डोअर हे एवढं ओपन होऊ शकतं. ठीक आहे. हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे फायबरमध्ये दिलेला. आणि हे बघा डिक्की तुमची एवढी असेल या ठिकाणी दिलेली. हे बाकीचे हे आय थिंक एक्सेसरीचं पार्ट हा ज्याने कस्टमरने घेतलेला आहे. हे आपले टूल किट नाही आपले रिफ्लेक्टर दिलेले असेल या ठिकाणी. आणि हे बघा टायर तुम्हाला दाखवला तिथं टिक्कीला असेल.
टोल किट तुम्हाला सेक्शन दिलेलं असेल या ठिकाणी, ठीक आहे. जॅक बॅग दिलेला असेल हा इथं तुम्हाला, हा तुमची बुटपेस्ट तुमची एवढी असणार दिलेली. आणि इकडे तुम्हाला हा लॅम्प दिलेला असणार आहे, तो पण असणार तुम्हाला हा हॅलोमध्ये दिलेला असणार या ठिकाणी, ठीक आहे. आणि हे जे सीट असतं तुम्हाला, हे सीट पण तुम्हाला फोल्ड असणार आहे दिलेलं. याला खाली करून हे बघा 50-50मध्ये बघा हे तुमचे बरोबर फोल्ड होतील पाड्यांचे आपले हे सीट या ठिकाणी. इथून तुम्हाला पकडून दिलं असणार आहे, पत लावलं गेलं, ठीक आहे. आता मी तुम्हाला आपला रिअर आपला डोअर ओपन करून दाखवतो गाडीचा. आणि हे बघा तुम्हाला जी फ्यूलची जी आपलं ही टाकी तुम्हाला असणार ती असणार 40 लिटरपर्यंत. आणि हे बघा रिअर डोअर ओपन तुमचा असं होईल हा, ठीक आहे. हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे फायबरमध्ये दिलेला असणार आहे. हे ग्रॅब हँडल दिलेलं असणार आहे. हे आपले विंडोचे असणार स्विच, ठीक आहे. डोअर हँडल असणार आहे, ठीक आहे, याच्या आईला. आणि ही सीट तुम्हाला म्हणजे हे इथं तुम्हाला कवर भेटेल या ठिकाणी ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये, ठीक आहे. इथं तुम्हाला आपलं हे जे हेडरेस्ट जे असतील ते माउंटेड असणार दिलेले, दोघे सेम असतील दिलेले, ठीक आहे. या ठिकाणी इथं पण तुम्हाला बघा इथं या ठिकाणी तुम्हाला लाईन दिलेलं असणार आहे, तो पण तुम्हाला दिलेला असणार आहे. हा हॅलोज पण दिलेला असेल या ठिकाणी, ठीक आहे. तुम्हाला मी आतमध्ये बसून दाखवतो. आणि हे बघा इथं तुम्हाला ही पट्टी भेटेल ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये, ठीक आहे. तशीच सेम तुम्हाला इथं पण भेटून जाईल जिमनीची, जी तुम्हाला हे बघा रिफ्लेक्टेड होईल अशी तुम्हाला इथं ही पट्टी भेटून जाईल विथ लाईट जिमनीच्या ठिकाणी, ठीक आहे. मित्रांनो मी आता 5'8" आहे, तर बघा गोच्याला तुम्हाला एवढी तरी जागा भेटते, 4 बोटं एवढी, ठीक आहे. माझी 5'8" हाईट आहे. आणि इथं बघा हे वरती जर केलं ना याला तर आपण इथं आरामशी बसत होतो हेडरेस्ट, ठीक आहे. माझ्यासारखे ते पण 2 आरामशी इथं बसतील पाट्यांच्या हाईटला, कारण की 4 सीटरच फक्त ही तुम्हाला जिमनी भेटेल यामध्ये. तुम्हाला पुढचा लेग रूम पण दाखवून येतो. हे बघा मित्रांनो लेग रूम तुमचा असं असतात ना त्याला, पण सध्या ही माझ्या याच्यानुसार हाईटनुसार मी ही नाही केलेली, ठीक आहे. तरी पण एवढं अंतर भेटतं याच्यामध्ये, ठीक आहे. आणि इथं तुम्हाला बघा इथं तुम्हाला कवर दिलेलं असणार आहे हे, आणि इथं स्टोरेज दिलेलं असणार आहे आपलं हे न्यूजपेपर ठेवण्यासाठी या ठिकाणी. पुढचे हेडरेस्ट पण तुम्हाला माउंटेड दिलेले असतील, ठीक आहे. आणि हे बघा इकडचे जे आपले हँडल असणार आहे मधले हँडल हे तुम्हाला फिक्समध्ये दिलेले असतील. आणि हे जे असतील आपले सीट बेल्ट हे तुम्हाला असणार आहे फिक्समध्ये. इथं पण तुम्हाला बघा इथं एअरबॅग दिलेलं असणार आहे, फ्रंटला 2 असतील आणि साईडच्या कर्टनला इकडे साईडला हे तुम्हाला इथं 2-2 दिलेले असतील, ठीक आहे. एकूण 4 तुम्हाला एअरबॅग भेटून जातील. ठीक आहे. पुढचं डॅशबोर्ड तुम्हाला असं असणार दिलेलं, आणि पुढचा व्ह्यू तुम्हाला असा असणार आहे पुढचा, ठीक आहे, फ्रंटचा. तुम्हाला मी ड्रायव्हर साईडचा डोअर ओपन करतो, ठीक आहे. हे बघा इकडे पण तुम्हाला समजणार दिलेलं हे डोअर हँडल दिलेलं असणार आहे. हे बघा थंडरवरती तुम्हाला बघा आपली जी नॉर्मल जिमनी जी होती अल्फाची त्याच्यामध्ये तुम्हाला ही अशी प्रकारची तुमची ही क्लायडिंग नव्हती इथं दिलेली, ठीक आहे. ही तुमची क्लायडिंग अशी असणार दिलेली थंडरसारखी, ठीक आहे. इथं तुम्हाला डिझाईन दिलेलं असणार आहे माउंटेनसारखं या ठिकाणी, ठीक आहे. जी जुनी होती आपली आधीची मॉडेल त्याच्यामध्ये तुम्हाला अल्फामध्ये तुम्हाला असं हे भेटणार नाही, थंडर एडिशनमध्ये तुम्हाला असं क्लायडिंग भेटून दिलं या ठिकाणी, ठीक आहे. हे तुमचे ग्रॅब हँडल दिलेलं असणार आहे. आणि पॉवर विंडो तुम्हाला इकडे चार्जर दिलेलं असणार आहे आतमध्ये, ठीक आहे. हे आपले असणारे रिक्लाइन करण्यासाठी आणि हे आपलं पाठीमागे पुढे करण्यासाठी असणार आहे सीटला, ठीक आहे. आता मी तुम्हाला आतमध्ये बसून दाखवतो. इकडे तुम्हाला इथं ओव्हर वेंशन तुम्हाला कंट्रोल दिलेलं असेल या ठिकाणी. हे आपलं हेडलाईटचे कंट्रोल दिलेले असतील. आणि हे बघा तुमचं स्टेअरिंग हे असंच नंतर दिलेलं, ठीक आहे. हे तुमचं हे जे आहे वरचं कवर आहे इथं लावलेलं एक्सेसरीजचा पार्ट आहे हा, पण तुम्हाला आतमधून जे असणार आहे ते नॉर्मल दिलेलं असणार, ठीक आहे. तुम्हाला मी आतमध्ये बसून दाखवतो. हे बघा तुमचं स्टेअरिंग असंच नाही दिलं. इथं तुम्हाला क्रूज पॉईंट कंट्रोल भेटणार नाही, फक्त तुम्हाला एन्फोटेनमेंट सिस्टमचे कंट्रोल तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील. सेंट्रलला मग सुझुकीचा लोगो दिलेला असणार या ठिकाणी. आणि इन्स्ट्रुमेंट कस्टमर तुमचं हे असंच न दिलेलं या ठिकाणी, ठीक आहे. इकडे तुमचं हे RPM मीटर असं दिलेलं, ठीक आहे. सेंटरला एमडे दिली असणार आहे आणि हे स्पीडोमीटर दिलेलं असणार इकडच्या साईडला. आणि तुम्ही इथून चेंज करू शकता. बघा तुम्हाला चावी पण दाखवून होतो एक मिनटं. हे बघा इथं तुम्हाला कॉलिंगची कंट्रोल असेल आणि व्हॉईस कॉलिंगचं पण तुम्हाला कमांड दिले जातील या ठिकाणी, ठीक आहे. वरती तुम्हाला इथं तुम्हाला हे दिले असेल माईक या ठिकाणी, आणि हा लॅम्प दिलेला असणार आहे, हॅलो पण दिलेला असेल आपण, ठीक आहे. आणि तुम्हाला मी चालू करून दाखवतो, ठीक आहे. हे बघा हे तुमचं असं असणार आहे. सेंटरला तुम्हाला बघा इथं तुम्हाला टेम्परेचर दिलेलं असेल, टायमिंग दिलेलं असणार आहे. हे तुमचं डोअर ओपन आहे म्हणून तुम्हाला असं दिसत आहे आणि लो फ्यूल आहे सध्या बोलता, ठीक आहे. इन्फोटेनमेंट सिस्टम तुमचा असणार आहे हा 7 ते 8 इंचमध्ये, ठीक आहे. आणि ऑन होताना बघा हा असा ऑन आहे, ठीक आहे. हे तुमचं इन्फॉर्मेशन असं असणार आहे. अँड्रॉइड ॲटो आणि ॲपल कारप्ले तुम्हाला दोघं भेटून त्याच्यामध्ये, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला नॅव्हिगेशन असेल, तुम्हाला वायफाय दिलेलं असणार आहे, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणार आहे, सगळं त्याचं असणार, ठीक आहे. हे तुमचं पॉवरचं बटन दिलेलं असेल, हे वॉल्यूमचं असेल, म्यूट,
याच्यात तुमचं होमचं असेल, व्हॉईस कमांड, म्युझिक आणि फोन हे तुम्ही करू शकता त्यामध्ये. ठीक आहे. जसं तुम्हाला अल्फामध्ये तुम्हाला थोडंसं डिस्प्ले जो असतो तो मोठा भेटेल आणि झिटामध्ये तुम्हाला जो हाय डिस्प्ले तो तुम्हाला 7 ते 8 इंचमध्ये भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. यामध्ये तुम्ही सगळं तुमचं फंक्शनमध्ये तुम्ही करू शकता. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर सेफ्टी वगैरे तुम्हाला सांगायला गेलो, तुम्हाला याच्यामध्ये ABS, ABD, ESP, हिल असिस्ट आणि हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे पण तुम्हाला भेटून जाईल. एव्हरेज पण तुम्हाला याच्यामध्ये बघा काढता येईल. तुम्हाला एव्हरेज असणार आहे, डिस्टन्स MT सगळे तुम्हाला यामध्ये दिलेले असणार आहे. ठीक आहे. होम. ठीक आहे. इथं तुम्हाला टायमिंग दिलेलं असणार आहे. ठीक आहे. सेटिंगमध्ये तुम्हाला सर्व असं दिलेलं. ठीक आहे. डिस्प्ले सेटिंग, लँग्वेज सेटिंग तुम्ही करू शकतात. आणि जी टच स्क्रीन जी आहे ती सॉफ्ट आहे एकदमच, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला. ठीक आहे. सेंटर तुम्हाला हॅझार्ड लावून दिलेलं असणार आहे. ACची वेंट दिलेली असतील. हे आपला ग्रॅब हँडल दिलेलं असणार आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला एअरबॅग असेल, को ड्रायव्हर साईड आणि ड्रायव्हर साईड तुम्हाला इथं एअरबॅग दिलेला असणार या ठिकाणी. ठीक आहे. नंतर बघा याची बाजूने बघा या बाजूने इथं इन्स्ट्रुमेंट कस्टमच्या बाजूने तुम्हाला ही पियानो ब्लॅकमध्ये तुमची ही कलर दिलेली असणार डिझाईन या ठिकाणी. ठीक आहे. ही पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला ही फिनिशिंग दिलेली असणार या ठिकाणी. सेमच तुम्हाला इथं दिलेली असणार आहे एंटरटेनमेंट सिस्टमच्या बाजूला. ठीक आहे. IRVM तुमचे हे डे टाईम असणार आहे. ठीक आहे. नॉर्मली. ठीक आहे. त्याच्याला तुमचे हे आपले सनसेट दिलेले असणार आहे. ठीक आहे. नॉर्मली असले हे इकडे पण तुम्हाला सेम दिलेलं सनसेट दिलेलं असणार आहे आणि मिरर. ठीक आहे. या ठिकाणी. आणि हे बघा ग्लव बॉक्स तुमचा एवढा भेटेल तुम्हाला. याच्यामध्ये तुमचे फर्स्ट एड किट आणि टूल किट तुम्हाला टूल किट पडेल असेल. फर्स्ट एड किट आणि बुक भेटून दिली तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे. आणि हा बाकीचा स्टोरेज आहे. इकडे म्हणजे आपले मॅन्युअली तुमचं हे असणार आहे. आपलं ACचे कंट्रोल मला दिलेले असते यामध्ये. ठीक आहे. आणि हे आपले पॉवर विंडोचे आपले स्विच दिलेले असणार आहे. हा इकडचा असणार आहे आणि हे इकडचं असणार आहे. हे आपलं ट्रॅक्शन कंट्रोल आहे ऑन ऑफ करायचं. ठीक आहे. हे आपलं हिल असिस्ट तुम्हाला भेटणार आहे या ठिकाणी. आणि तुम्हाला हा गिअर बॉक्स असा भेटेल ॲटोमॅटिक. ठीक आहे. याच्यामध्ये सध्या हा पार्किंगला आहे. इथं बघा तुम्हाला हे 2 हाय, 4 हाय आणि प्रेस 4L तुम्हाला असे तुमचे हे आपलं ऑफ रोडिंगसाठी तुम्हाला हे भेटून जातील लिव्हर या ठिकाणी जेव्हा तुम्ही ऑफ रोडिंग करता त्यावेळेस. ठीक आहे. हँडब्रेक दिलेलं असणार आहे. थोडंसं स्पेस आहे. आणि इथं पण बघा इथं पण तुम्हाला हे पॉवर विंडोचे तुम्हाला स्विच दिलेले असेल या ठिकाणी. हे तुमचे पाठीवरचे दिलेले असणार आहे. ओके. म्हणजे तुमचे 2 कप होल्डर दिलेलं असेल या ठिकाणी. आणि हे तुमचं लॉक करण्यासाठी आपले डोअर लॉक करण्यासाठी तुम्हाला दिलेलं असणार. आणि तुम्हाला त्याचं काही एक्स्ट्रा काही कोणते फीचर लावायचे असेल तुम्ही इथंही लावू शकता. तुम्हाला फक्त त्याचं खाचं दिलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. बाकीचे तुमचं हे बघा या ठिकाणी तुम्हाला सगळे हे भेटून झाली किती किलोमीटर चालू ते. ठीक आहे. इकडे चायला खाली बघा तुम्हाला फ्यूल इकॉनॉमी दिलेली असणार या ठिकाणी. ठीक आहे. हे बघा इथून हे आपण चेंज करू शकतो. हे बघा इन्स्टंट फ्यूल इकॉनॉमी किती असते ते ॲव्हरेज फ्यूल, रेंज, ॲव्हरेज स्पीड, टायमिंग, ड्रायव्हिंग टायमिंग दिलेलं असणार इकडे चायला. ठीक आहे. आणि सेमच तुम्हाला इकडे पण दिलेलं असणार आहे. बघा ट्रिप A, ट्रिप B किती किलोमीटर झालेली ते हे तुम्हाला इथून सेट करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे. बाकीचे हे तुमचे इंजिनचे तुम्हाला लाईट दिलेले असणार आहे. म्हणजे इंजिन लाईट, बॅटरीचं लो बॅटरी लाईट, नंतर मग लो ऑइल प्रेशर. इकडच्या तुम्हाला इकॉनॉमी दिलेली असणार इथं वरती. टर्न इंडिकेटर दिलेले असतील हे बघा. ठीक आहे. हे आपले हेडलाईटचे असणार आहे दिलेले. आणि पाठीमागचं आपलं वायपरचं. ठीक आहे. हे तुम्हाला सगळं इथं भेटून जातील. ठीक आहे. हे ब्लू कलरमध्ये थाळी तुम्हाला टेम्परेचर दिली असणार या ठिकाणी. ठीक आहे. हे आपले हेडलाईटचे कंट्रोल असेल इथं या साईडला आणि टर्न इंडिकेटर लाईट असेल. आणि इकडच्या तुम्हाला असणार आहे वायपरचे कंट्रोल. हे म्हणजे पुढचं पण वायपरचं असणार आणि पाठीमागचं पण भेटून जाईल तुम्हाला वायपरचे कंट्रोल. ठीक आहे. पाठीमागे पण तुम्हाला वायपर आहे ना दिलेला. याच्यामध्ये तुम्हाला जर फीचर तुम्हाला सांगायला गेलो याच्यामध्ये तुम्हाला भरपूर फीचर भेटतील. याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टीच्या म्हणजे तुम्हाला सांगून दिलं ABS, ABD, ESP, हिल असिस्ट, हिल होल्ड कंट्रोल, नंतर मग ब्रेक असिस्ट फंक्शन, रिअर व्ह्यू कॅमेरा असणारे. झिटा मॉडलमध्ये पण भेटून जाईल आपल्या या एडिशनमध्ये. साईड इम्पॅक्ट डोअर बीम असणार दिलेले. सीट बेल्ट आणि प्री इंटेन्शन फोर्स लिमिटेड दिले असणार आहे. नंतर मग ISOFIX चिल्ड सीट अँकरेज दिलेलं असणार आहे. 3.N डॉकिंग रेक्टँगल सीट बेल्ट दिलेलं असणार आहे. आणि इंजिन एमओमध्ये दिले असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला टिल्ट पॉवर स्टेअरिंग दिलेलं असणार आहे. हे बघा हे बघा फक्त तुम्हाला हे टिल्टमध्ये भेटेल. टेलिस्कोपिंगमध्ये तुम्हाला भेटणार नाही. हे बघा इकडे तुम्हाला हे बघा इथं तुम्हाला 12 वॉटचं सॉकेट दिलेलं असेल. आणि इकडच्या तुम्हाला असणार आहे हे आपलं USB पोर्ट दिलेलं असतं या ठिकाणी. ठीक आहे. मोबाईल चार्ज करण्यासाठी. सेंटरला जो असणार MIDचा तो तुम्हाला TFT दिलेला असणार आहे. तुम्हाला एवढं याच्यामध्ये भेटून जाईल. आणि या ठिकाणी बघा हा जो P जो ऑप्शन आहे गाडी ॲटोमॅटिक पार्किंग लाईन म्हणून ते
पीस ऑप्शन भेटून जाईल. ही आपली सीट बेल्ट रिमाइंडर दिलेली असणार आहे लेफ्ट साईड आणि राईट साईडचे. आता मी तुम्हाला गाडीचं हे ओपन करून दाखवतो बोनट. सध्या गाडीला बंद करून टाकतो ते. आणि याचे जे लिव्हर असणार आहे तुम्हाला ओपन करण्यासाठी हे बघा इथं तुम्हाला बोनट दिले ओपन दिले असणार. ठीक आहे. पहिल्यांदा मी बोनट ओपन करतो. ठीक आहे. नंतर मग दाखवतो. मित्रांनो तुमचं हे इंजिन तुम्हाला असं दिलेलं असणार आहे. वरती तुम्हाला ॲच्युरन्ससाठी तुम्हाला काय भेटणार या ठिकाणी हे तुम्हाला इंजिन जे असेल तुम्हाला इंजिन टाईप दिलेलं असणार. इंजिन तुम्हाला के सिरीज दिलेलं असणार आहे. इंजिन स्टार स्टॉप नसणार आयडल जे 1500 cc तुम्हाला इंजिन भेटून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला जो बोर असणार तो 74 mm दिलेलं असणार आणि स्ट्रोक तुम्हाला असणार 85 mm पर्यंत. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम पॉवर जी जनरेट करते ती 104 bhp भेटते. 104.8 bhp भेटते जी 6000 RPM चालू येते आणि 134.2 Nmचा तुम्हाला टॉर्क भेटतो जो 4000 RPM पण चालला जातो. तुम्हाला ॲटोमॅटिक आणि हे मॅन्युअलमध्ये तुम्हाला याचा ट्रान्समिशन होत जातील. ठीक आहे. आणि जे मायलेज जी क्लेम केलेली आहे या गाडीला ती तुम्हाला मॅन्युअलीमध्ये तुम्हाला 16.93 किलोमीटर पर लिटरची भेटेल आणि ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला असणार 16.39 किलोमीटर पर लिटरची. आता मी आता बोनट बंद करतो. या गाडीमध्ये तुम्हाला कवेट दिलेला असणार आहे. झिटा वेरियंटमध्ये तुम्हाला 1200 mm पर्यंत दिलेला असणार आहे आणि क्रॉस वेट जो असेल तुम्हाला तो असणार आहे 1545 mm पर्यंत. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेंथ तुम्हाला असणार आहे 3985 mm पर्यंत. विथ दिलेली असणार आहे 1645 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1720 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 2590 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे 210 mm पर्यंत. 4 3 सीटर असणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे टर्निंग रेडियस जो असणार तो 5.7 पर्यंत भेटून जाईल. आणि तुम्हाला या गाडीचं लुक कसं वाटतं तुम्हाला तुम्ही सांगू शकतात कमेंट करून. ठीक आहे. कारण की ही नवीनच मॉडेल आलेली आहे थंडर एडिशन. त्यामुळे तुम्हाला ऑफर पण तुम्हाला चांगले भेटतील. झिटामध्ये तुम्हाला 50,000 पर्यंत आहे आणि आपले अल्फा व्हेरियंटमध्ये तुम्हाला असणार आहे 1.5 लाखापर्यंत. मित्रांनो तुम्हाला या गाडीचा रिव्ह्यू कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असणार आहे. तुम्हाला कोणाला इन्क्वायरी करायची तुम्ही इथे येऊन करू शकता. ठीक आहे. हा जो शोरूम तुम्हाला असणार तो डोंबिवलीमध्ये असेल. आपला श्रीफाट्याच्या बरोबर अपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. ठीक आहे. आणि बाजूलाच आहे ना आपला वेलॉक्स मोटर्स म्हणून पण आहे जी कमर्शियल व्हेकलचं शोरूम आहे. आणि या गाडीची तुम्हाला ऑन रोडची प्राईस असणार आहे तुम्हाला ती डोंबिवलीमध्ये तुम्हाला जी प्राईस आहे झिटा थंडर एडिशनची तुम्हाला ही जाते 17,09,866 रुपयापर्यंत. म्हणजे सगळं असणार आहे तुम्हाला पॅकेज भेटेल. आपलं ॲक्सेसरीचं पण भेटेल आणि बाकीचं जे असणार आहे इन्शुरन्स सर्व ॲड असणार आहे याच्यामध्ये दिलेले. आणि याच्यामधून तुम्हाला 50,000 रुपये तुमचे ऑफ असणार दिलेले ऑफर असणार तुम्हाला 50,000पर्यंत झिटा व्हेरियंटमध्ये. आणि अल्फा व्हेरियंटमध्ये तुम्हाला जे असणार आहे तुम्हाला त्याची जी प्राईस असेल ती 18,21,000 पर्यंत दिलेली असणार आहे. ऑल इन्क्लुज असणार त्यामध्ये दिलेलं. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे असणार आहे अल्फा व्हेरियंटमध्ये तुम्हाला ती जी ऑफर असणार ती तुम्हाला 1.5 लाखापर्यंत असणार आहे. चला मग मित्रांनो अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्ता बोलतो मी हा व्हिडिओच थांबवतो.